नमस्कार, मी प्रीती HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत आलूच्या पानांची कुरकुरीत अशी भजी। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर ही आहेत आलूची पानं, ही मी अशी कवळी घेतली आहे। तर आज आपण तिची कुरकुरीत अशी भजी बनवणार आहोत। तर पहिला आपण काय करणार आहोत, ही पानं आपल्याला कापून घ्यायची। तर पहिलं आपण याचं हे देठ कापून घेणार आहोत। नंतर याचे जे शेडी असतात ते आपल्याला काढून घ्यायचे। तर याची आपण हे बघा शेडी काढून घेतली आहे। आता आपण कट करून दाखवतो तुम्हाला कसं करायचं। असं व्यवस्थित पकडायचं, बारीक पहिले आपण असे कट मारून घ्यायचे। केल्यानंतर मग ते असं बंद करायचं आणि असं आपल्याला बारीक असं एकदम बारीक कट करून घ्यायचं। अशा प्रकारे सर्व पानं मी आता कट करून घेते। तर इथे मी सर्व आलूची पानं बारीक अशी कट करून घेतली आहे। आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत 1 वाटी बेसन। तर यात टाकणार आपण बारीक चिरलेला कांदा, त्यानंतर 2 चमचे इथे मी तांदळाचं पीठ घेतलंय, इथे अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचे तीळ, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे। इथे मी 1 चमचा मीठ टाकलं, त्यानंतर अर्धा चमचे मसाला, अर्धा चमचे हळद, थोडंसं हिंग। याच्यामध्ये आपण टाकणार आहोत चिंच गुळाचं पाणी। आता हे आता आपलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। भजी एकदम अशी कुरकुरीत अशी होते, छान लागते, क्रिस्पी एकदम होते। हे आपलं मिक्स झालंय। आता आपण थोडं पाणी टाकून हे बॅटर करून घेणार। अशा प्रकारे हे बघा आपण जाड असं बनवून घेतलेलं आहे। आता आपण भजी बनवायची। इथे एक मी कढई गरम करून ठेवली आहे, त्याच्यात आपण भजी सोडणार आहोत। छोटी सोडायची आपल्याशी। एकदम फास्ट गॅस नाही करायचा आपल्याला, मीडियम गॅसवरची आपल्याला तळून घ्यायची। पलटी मारूया। छान अशी भजी होते, एकदम क्रिस्पी आणि आंबट गोड अशी होते। त्यात आपण चिंच गुळाचं पाणी टाकलेलं आहे, त्याच्यामुळे भजी आंबट गोड छान लागते। ही आता आपल्याला क्रिस्पी होते, तळून घ्यायची। तर बघा इथे आपली भजी आता ही तळून झालेली आहे। आता आपण ही काढून घेऊया। अशी आपली भजी इथे झालेली आहे। अशा प्रकारे आपण दुसरी आता भजी टाकून घेऊया। आता ही भजी सुद्धा आपल्याला चांगली तळून घ्यायची।
ही बघा, ही भजी सुद्धा आपली चांगली खुसखुशीची तळून झालेली आहे. तर ही सुद्धा मी काढून घेते. अशा प्रकारे सर्व भजी आता मी तळून घेते. तर इथे आपली आलूच्या पानांची भजी इथे तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता, खूप छान अशी झालेली आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.